10वीचा पेपर, एक मोठी परीक्षा. पण अशा अवघड क्षणात बाबा गेले. तरीही तिने जिद्दीने परीक्षा दिली. तिचे नाव आहे धनश्री भिकाजी पवार. ठरवले तर एका बापाची लाडकी लेक काय करू शकते याचे ज्वलंत उदाहरण सोलापुरात शुक्रवारी 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनी धनश्री भिकाजी पवार हिने सिद्ध करून दाखवले आहे. अवंतीनगर येथे राहणाऱ्या धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी शरदचंद्र पवार प्रशालेत शिकायला होती. 10वीची शुक्रवारपासून परीक्षा आहे याची तिने जय्यत तयारी केली होती. मात्र शुक्रवारीच पहाटे वडील भिकाजी पवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडील गेल्याचे अतीव दुःख आणि परीक्षेचे काय असे दोन्ही प्रश्न तिच्या समोर उभे होते. पण वडील भिकाजी यांनी कष्टातून आपल्याला शिक्षण दिले आहे ही जाणीव तिने मनाशी घट्ट धरून ठेवली. त्यात मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिची समजूत घातली. समजूत घातल्यानंतर धनश्री परीक्षेला गेली. मुख्याध्यापक माने यांनी तिला वडिलांच्या मायेने समजावून सांगितले. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केलेली कष्टाची संपूर्ण शिदोरी डोळ्यासमोर ठेवत परीक्षेला जाण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला आणि 10वीचा पेपर दिला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या दरम्यान घडली. पण परीक्षेला जात असताना डोळ्यातून अश्रू वाहणारे धनश्रीचे ते चेहरे पण परीक्षेला जात असताना धनश्रीच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू सर्वच नातेवाईकांना भावुक करणारे होते. मात्र कर्तव्याची आणि वडिलांच्या सकारात्मक विचारांची धुरा आपल्यावर आहे ही जाण घेऊन तिने पेपर दिला. तिच्या या धाडसी वागण्याचे तिच्या संपूर्ण नातेवाईकांनी आणि संपूर्ण शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे.